इकडं कवटेला आलं ना आमचं एक काम तर हे फिक्स असतं की झाडावरचे नारळ काढायचे आणि त्याची मलई आणि भरपूर सारं पाणी प्यायचं. तर आज पण तसंच झालं होतं. आजचा दुसरा दिवस होता माझा कवट्यातला. सकाळी उठल्या आम्ही याच कामाला लागलो होतो. गाडी काढली आणि लगेच गेलो सगळे मळ्यात, कारण की मामा म्हटले होते सकाळ सकाळी आपल्याला जाऊन नारळ काढायचे. आता मी आयशो मामा आणि साहेब गेलो होते आणि शिव पण सोबत होता. तर सकाळ सकाळी मी नारळ काढायला गेलो होतो, कारण की वाऱ्याने एवढे नारळ कोवळे वगैरे खाली पडून ना खराब होत होते आणि मोठे मोठे पण वरती भरपूर होते. आता वारं सकाळी बापरे एवढं असल्यामुळे ना जास्त वरती चढता आलं नाही. आम्ही नेम्यातूनच ना काठीनं साहेबांनी काढले आकड्याने त्या सगळे, आणि नारळ पण पाण्याचे असल्यामुळे एवढे मोठे आणि जड होते ना. तसे आम्ही ना 7-8 तरी नारळ काढले होते. आता जाताना साहेब आणि शिव गाडीवर घेऊन गेले नारळ आणि पुन्हा मी आणि आयशू पायी पायी चालत गेलो. आता आम्ही घरी जाऊपर्यंत ना या बापलेकांचं चाललं होतं नारळ सोलायचं. तेवढ्यात म्हणले आयुष्यनं पण मदत केली साहेबांना. पण खरं सांगते आमचे साहेब एक सोलूपर्यंत आमच्या आयुष्यानं 2 नारळ सोलले होते. आमच्या आयुष्य एवढी एक्सपर्ट होती त्या नारळ सोलल्यामध्ये, जसं की रोजचंच काम असल्याने. पण तसं आमचे आयुष्य डॉक्टर स्टुडंट आहे बरं का. आता लातूरला असते, तिथे 4 दिवस सुट्टीसाठी आली होती आणि आमचं मस्त असं एन्जॉय चाललं होतं. त्याच्यानंतर नाही दोघांच्यात पुन्हा कॉम्पिटिशन लागली, त्याच्यात पण आमचे आयुष्य जिंकली बरं का. आता हे नारळ बघून तर तुम्हाला म्हणजे विश्वास बसत नसेल की एवढे मोठे नारळ होते की या एका नारळामध्ये अख्खा मोठा एक तांब्या पूर्ण पाणी भरत होतं. आणि बापरे पाणी तर एवढं गोड होतं ना, मी पहिल्यांदा एवढं गोड पाणी पिलं असेल. पण हे नारळाचं झाड ना अंदमान निकोबारमधून मोठ्या मामांनी आणलं होतं आणि खरंच पाणी एवढं गोड होतं ना. तसं आम्ही सगळ्यांनी बसून खाल्लं. मलई एवढी छान कोवळी मलई होती, खरंच मस्त असं पोट भरून आम्ही नारळाचं पाणी पिलं आणि मलई खाल्ली. तर तुम्हाला पण असं खायला आवडतं का मला सांगा नक्की कमेंटमध्ये. तरी आजच्यासाठी एवढंच. आता पुढचा व्हिडिओ उद्या भेटू नेक्स्ट